नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. या बुलेटिनमध्ये बघूयात दुपारच्या 100 बातम्या. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचे राष्ट्रवादीचे आमदार माऊली कटकेंसोबतचे फोटो समोर आलेत. गाडे कटकेंचा कार्यकर्ता म्हणून परिसरात मिरवत होता अशी माहिती मिळाली. मात्र गाडे हा आपला कार्यकर्ता नव्हता असं माऊली कटकेंनी स्पष्ट केलंय. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वारगेट बस स्थानकाला भेट देत पाहणी केली. यावेळी योगेश कदम यांनी पोलिसांशी चर्चा केली. तरुणीवरती अत्याचार करणारा आरोपी लवकरच पकडला जाईल असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं. आरोपीचं संभाव्य लोकेशन पोलिसांना मिळालं असून या प्रकरणात पोलिसांचं दुर्लक्ष झालेलं नाही असं योगेश कदम म्हणाले. पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवरती बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेलं नाही. आरोपीचे राजकीय नेते आणि पोलिसांसोबत संबंध असल्याचं तपासात निष्पन्न झालं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वारगेट चौकात स्वारगेटमधील अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन केलं. हातात सरकारच्या विरोधातील पोस्टर्स झळकावत सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी अद्यापही फरार असल्यामुळे आरोपीची माहिती देणाऱ्याला बक्षीस जाहीर करण्यात आलंय. आरोपीची माहिती देणाऱ्याला पोलिसांकडून 1 लाखांचं बक्षीस घोषित झालंय. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची 13 पथकं तैनात आहेत. आरोपीच्या कुटुंबातील अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. स्वारगेटमधील बलात्कार प्रकरणानंतर शिवशाही बसेसची दुर्दशा पुन्हा चव्हाट्यावर आली. अनेक बसेसचे दरवाजे लॉक होत नसल्यामुळे त्यांना दोरी बांधण्यात आली आहे, तर बसच्या खिडक्या सुद्धा तुटलेल्या अवस्थेत आहेत. गुंडांना सत्ताधारी पक्षाकडून अभय दिलं जात आहे. पोलिसांवर दबाव असल्याचं त्यांनीच मान्य केल्याचं म्हणत खासदार संजय राऊतांनी सरकारवर निशाणा साधला. सत्ताधारी पक्षातल्या महिला नेत्या आता काय करतायत? दुसरं सरकार असतं तर आवाज उठवला असता असं संजय राऊत म्हणाले. गृहमंत्री राजकीय फायद्यासाठी गृह खातं वापरतात. बलात्कार अत्याचार झाल्यावर ॲक्शन मोडवर का येत नाहीत असा सवाल संजय राऊतांनी केला. गृह खातं लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरा असा सल्ला राऊतांनी फडणवीसांना दिला. राज्यात गृह खात्याचा धाकच राहिलेला नाही. गुन्हेगारांना अभय दिलं जाते अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली. आम्ही शक्ती कायदा आणला, मात्र सरकारनं अंमलबजावणी केली नाही. सरकारला महिलांची चिंता वाटत नाही असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला. स्वारगेटमध्ये वसंत मोरेंनी आंदोलन केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना फोन करून त्यांची पाठ थोपटली. अन्याय होईल तिथे असेच पेटून उठा असं म्हणत वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंनी शाबासकीची थाप दिली. स्वारगेट बस स्थानकातील परिस्थितीबाबत आगार प्रमुखांनी तक्रार करून सुद्धा पोलिसांनी दखल घेतलेली नाही असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला. गृहमंत्र्यांनी तत्काळ दखल घेऊन बस स्थानकाच्या सुरक्षेच्या संदर्भात कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी केली. तृप्ती देसाईंनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. बस स्थानकात आंदोलन करणाऱ्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर योगेश कदम कोणत्या तोंडानं बस स्थानकात आले? प्रत्येक तासाला घटना घडतायत, पोलीस काय करतायत? गाडेसारखा साधा आरोपी का सापडत नाही असे सवाल तृप्ती देसाईंनी उपस्थित केले. आरोपीला तातडीनं अटक करण्याची मागणी तृप्ती देसाईंनी केली. पालकमंत्री संजय शिरसाटांनी अचानक छत्रपती संभाजीनगर बसस्थानकाची पाहणी केली. बसस्थानकातील पोलीस चौकीतच पोलीस नसल्याचा धक्कादायक प्रकार यावेळी समोर आला. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात तरुणीवरती झालेल्या अत्याचारानंतर बसस्थानकं महिलांसाठी सुरक्षित आहेत का याचा रियालिटी चेक करण्यात येतोय. यावेळी बदलापुरातली बसस्थानकात नशेबाज लोकांचा वावर असल्याचं समोर आलंय. सोलापूर एसटी बस स्थानकात महिलांची सुरक्षा रामभरोसा असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. यावेळी पदाधिकाऱ्यांनी केबिनमध्ये जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत सुरक्षेच्या उपाययोजना करा, अन्यथा आंदोलन करणार असा तीव्र इशारा दिलाय. 5 तारखेपर्यंत प्रशांत कोरटकरला अटक करा, अन्यथा मुख्यमंत्री फडणवीसांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या वेळी आंदोलन करू असा थेट इशारा इंडिया आघाडीनं दिलाय. नाशिकचं पालकमंत्रीपद भाजपकडे कायम ठेवलं जाणार आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकचं पालकमंत्रीपद अन्य कुणाकडे दिलं जाणार नाही असे स्पष्ट संदेश भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वानं दिले. सरकारनं वर्षभरात एक पालकमंत्री नेमावा, पहिला भाजपचा, दुसरा राष्ट्रवादीचा अशी रोटेशन पद्धत करावी असा टोला वडेट्टीवारांनी लगावला. महाराष्ट्रात खो खो नावाचा खेळ आहे, तो खेळ यांनी शिकावा अशी टीका वडेट्टीवारांनी केली. राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा करण्यात आली. यात धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी बीडच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी पुन्हा एकदा सुरेश धस यांना डावलण्यात आलं.
बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाळासाहेब आजबेंनी भाजप आमदार सुरेश धस यांच्या विरोधात आमरण उपोषणाला सुरुवात केली. सुरेश धसांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा निधी रोखून ठेवल्याचा आरोप केलाय. त्यामुळे आता भाजप आणि अजित पवारांच्या पक्षातील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. नीलम गोऱ्हेंबाबत संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्याविरोधात शिवसेना आक्रमक झाली. भांडूप पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर शिवसेना पक्षाच्या महिलांनी राऊतांविरोधात आंदोलन केलं. पालघरच्या विक्रमगडमध्ये खासदार हेमंत सावरा आणि आमदार हरिश्चंद्र भोये यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराचा बोजवारा उडाला. जनता दरबाराची एक दिवस आधी माहिती दिल्यामुळे तक्रारदार नागरिकांपेक्षा अधिकाऱ्यांची संख्या जास्त होती. नवी मुंबईच्या मागाठाणेमध्ये आमदार प्रकाश सुर्वेंच्या कार्यालयाबाहेर संजय राऊतांविरोधात आंदोलन करण्यात आलं. नीलम गोऱ्हेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे संजय राऊतांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. सेन्सॉर बोर्ड जर कोण हे नामदेव ढसाळ असं म्हणत असेल तर याची गंभीर दखल घेतली जाईल. वेळ पडली तर यासाठी मुख्यमंत्र्यांची बोलू आणि अधिक माहिती घेऊन मराठी भाषा मंत्री या नात्यानं या प्रकरणाची जबाबदारी घेऊ असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलं. पुण्याच्या खासगी संस्थेनं केलेला तुळजाभवानीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल पुरातत्व विभागानं स्वीकारण्यास नकार दिलाय. संचालक तेजल गर्गेंनी हे मोठं वक्तव्य केलं आणि खासगी संस्थेच्या अहवालावरती देवीचा गाभारा पाडू देणार नाही असं त्यांनी म्हटलं. बदलापुरातील इंग्रजी पाट्या असलेल्या दुकानांना मनसे कार्यकर्त्यांनी काळं फासलं. मराठी भाषा दिनी मनसेनं आक्रमक भूमिका घेत दुकानावरच्या पाट्या मराठीत न लिहिल्यामुळे त्याला काळं फासलं. शिरूर तालुक्यातील एका गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 4थीत शिकत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी शिक्षकानं गैरवर्तन करत विनयभंग केला. शिक्षकावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेतील अनधिकृत 65 इमारतींप्रकरणी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणेंनी गंभीर आरोप केला. या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असून केडीएमसीच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. खासदार नरेश म्हस्केंनी वाशीमध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. लोकांच्या समस्या सोडवण्यावरती माझा भर असणार आहे असं म्हस्केंनी सांगितलं. स्वारगेट बस स्थानकात महिला कंडक्टरची बॅग चोरीला गेली. विशेष म्हणजे बस स्थानकात तगडा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा चोरानं बॅग चोरली. पुण्यातील आयटी कंपनीतील महिलेला कॅब प्रवासात एक धक्कादायक अनुभव आला. धावत्या कारमध्ये चालकानं महिलेसोबत नको ते कृत्य करण्याचा प्रयत्न केला. भेदरलेल्या महिलेनं कारमधून उडी मारत खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पिंपरी चिंचवड शहरात सोसायटीच्या आवारात पायरीवरती बसलेल्या 2 विद्यार्थ्यांना एका टोळक्यानं जबर मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. नवी मुंबईत 14 वर्षीय विद्यार्थ्यांचा सहलीदरम्यान झालेल्या मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र स्वराज्य पक्षानं पालिका कार्यालयाबाहेर आंदोलन केलं. शिक्षणाधिकाऱ्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत आंदोलन करण्यात आलं. कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतला धक्कादायक प्रकार समोर आलाय. विधवा महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हेगाराला अटक केली. मागील 6 वर्षांपासून हा आरोपी महिलेची फसवणूक करत असल्याचं समोर आलंय. ठाण्यातील वर्तकनगर परिसरातील धक्कादायक घटना समोर आली आहे. 23 वर्षीय तरुणावर कोयत्यासह तलवारीनं हल्ला करण्यात आला. हल्लेखोर स्वप्नील शेडगे हा मंत्री प्रताप सरनाईक यांचा निकटवर्ती असल्याचं भासवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला. नाशिकच्या चांदवडमध्ये सरपंचाकडून 2 अल्पवयीन मुलींवरती अत्याचार करण्यात आले. सरपंचानं 2 साथीदारांसह मुलीच्या आजीच्या मदतीनं अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुजरातमधल्या एका वृद्ध व्यापाऱ्याचं मुंबईत अपहरण करण्यात आलं. या प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. पोलिसांनी 3 आरोपींना 24 तासात अटक करत व्यापाऱ्याची सुटका केली. नालासोपाऱ्यात वडिलांकडून आपल्या 3 मुलींवरती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 2017 पासूनच नराधम बाप मुलींवरती अत्याचार करत होता. या प्रकरणी नराधम बापाला अटक करण्यात आली आहे. सतत होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 9 फुटांपेक्षा उंच वाहनांना शिर्डीमध्ये प्रवेश बंद करण्यात आलाय. शिर्डी बसस्थानकासमोर आणि पोलीस ठाण्याजवळ उंचीरोधक बार बसवण्याचं काम सुरू आहे. अनेक वर्षांपासून दिवाळखोरीत गेलेली भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळालाय. 1 ते 1.5 लाख रुपये ठेवी असलेल्या 2600 ठेवीदारांच्या बँक खात्यात एकाच क्लिकवरती 8,16,00,000 रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. चिपळूण शहरातील मध्यवर्ती एसटी डेपोमध्ये अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात आली. नगर परिषदेनं कारवाई करत अनधिकृत बांधकामं पाडली. त्यावेळी खोकेधारकांची चांगलीच धावपळ झाली.
बुलढाण्यात दर्शनासाठी आलेल्या भाविकांवर मधमाशांनी 2 वेळा हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यात 100हून अधिक भाविक जखमी झाले. 22 दिवसांच्या बाळाला त्याच्या जन्मदात्या आईनं चटके दिल्याचं धक्कादायक वास्तव पोलीस तपासात समोर आलंय. या प्रकरणी पोलिसांनी आईविरोधात गुन्हा दाखल केलाय. बाळाला श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आलंय. अमरावतीच्या मेळघाटातील 22 दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम सळीनं 65 चटके देण्यात आले. या बाळाला आता श्वास घ्यायला सुद्धा त्रास होत असल्यामुळे बाळाच्या हृदयाचं नागपूरमध्ये प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. अहिल्यानगरमध्ये 12वीच्या पेपरला विद्यार्थ्याला कॉपी पुरवताना नगरचे नायब तहसीलदार अनिल तोडमल याला रंगेहात पकडण्यात आलं. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रात ही कारवाई झाली. कोल्हापुरातील वळीवडे येथील गोठा प्रकल्पातील तब्बल 18 गायींचा विषबाधेनं मृत्यू झाला. एकूण 23 जर्सी गायींवर उपचार सुरू होता, त्यातील 18 गायींचा मृत्यू झाला. एक मोठी बातमी. स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गडेचा रात्री मुक्काम उसाच्या शेतात असल्याची माहिती मिळाली. अत्याचार केल्यानंतर आरोपी 5 तास गावच्या घरी थांबला होता. अधिक अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणेंकडनं. सुमित, काय अपडेट? मी सध्या गुन्हाट गावात आहे आणि याच गुन्हाट गावामध्ये त्या आरोपीचं लोकेशन सापडलं होतं शेवटचं. आणि आता डॉग स्क्वॉड जे आहे पुणे पोलिसांकडून ते या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यामार्फत शोध घेण्यात येतोय. या ठिकाणी त्याच्या आजूबाजूची ही सगळी घरं आहे आणि त्याच्या बाजूलाच हे काही डॉग आहे तो फिरत आहे पुणे पोलिसांचा. त्यामुळे एकंदरीतच इथंच हा संपूर्ण जो काही डॉग स्क्वॉड आहे तो इथं थांबलेला आहे